लेक लेक असते हो. लेकीचं आणि बापाचं नातं अतूट असतंय. पोरग जरी मेलं ना, बाप रडत नाही, पण काचेसारखी मुलगी ज्यावेळी सासरी निघते ना, त्यावेळी ढसढसा रडतो रे बाप, ढसढसा रडतो. काय असते माहिती नाही. कधी न रडलेला बाप सुद्धा लेक ज्यावेळी चालते ना त्यावेळी रडतो. आईला लेक जाताना सांगते, आई एक वेळेस माझ्या बाबाला जेवायला देऊ नको, पण माझ्या बापाला शब्दानं दुखू नको ग. जाताना भावाला सांगते, दाद्या बाबांना जीव लाव. आपल्याला सांगायचं मी ड्युटीला जातो, कामावर जातो, पण मी कॉलेजला जाताना एसटी स्टँडवर पाहिलंय आपल्या बाबा हमाली करत होते रे, पण सांगितलं नाही कधी. आजीची लेकीची मैत्री असते बरं का, नातीची फार. आजीला शाळेतून आली तरी म्हणते काही खायला आणून देऊ, तुझं पातळ धुवून देऊ, तुला काय पाहिजे मला सांग, मी तुझे केस विंचरून देऊ. आजीचं नातीचं नातं गोड असत. तामस गुणाचा प्रमाद आहे, आळस आणि निद्रा. मी मोठ्यांच्या घरी राहिला होतो. रात्री कीर्तन झाले होते, गप्पा मारत बसले, मला झोप लागली. इतका प्रवास झाला होता, 400-500 किलोमीटर. सकाळी उठल्यावर ते माझ्याकडे आले. मला गिल्टी फील झालं, इतका मोठा माणूस आपल्याशी बोलत असताना झोप लागली. मी म्हटलं माफ करा बरं शेठजी, तुम्ही बोलत असताना झोप लागली. मला म्हणले महाराज चालायचं थकले होते तुम्ही, पण तुम्ही भाग्यवान आहे. म्हणलं का बरं? म्हणले तुम्हाला पडल्या पडल्या झोप लागते. म्हणलं त्याला कशाला भाग्यवान लागते? आजीची लेकीची मैत्री असते बरं का, नातीची फार. आजीला शाळेतून आली तरी म्हणते काही खायला आणून देऊ, तुझं पातळ धुवून देऊ, तुला काय पाहिजे मला सांग, मी तुझे केस विंचरून देऊ. आजीचं नातीचं नातं गोड असत. लग्न झालं ना, आजीपाशी जाते, येते का आजी आता? आजीच्या डोळ्यात धारा लागतात. कुणाची ग पोर माझी, कधी दुखावलं नाही. आजीची शेवटची मैत्रीण म्हणजे तिची नात आहे. ध्यानात ठेवा. आईच्या खांद्यावर डोकं लावते, आई तुला वाईट वाटण पण एक सांगते, माझ्या बापाला काही बोलली तू, एक वेळ जेवायला देऊ नको, पण आता त्याचा अपमान करीत जाऊ नको कधी. बापाचं लिकीचं प्रेम एवढं असतंय माय बाप, कुणाची असो. बाप अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी लेक घेते. बाप जर कमी जेवला ना, ते लेकरू आजूबाजूला फिरतं, का कमी जेवला असेल बाप, कुणी काय बोललं असेल, काही झालं असेल, दुखत असेल काही. पोरग जरी मेलं ना, बाप रडत नाही, पण काचेसारखी मुलगी ज्यावेळी सासरी निघते ना, त्यावेळी ढसढसा रडतो रे बाप, ढसढसा रडतो. काय असते माहिती नाही. कधी न रडलेला बाप सुद्धा लेक ज्यावेळी चालते ना त्यावेळी रडतो. जनकजी रडला यात नवल नाही, कोणताही बाप रडतो. सगळी गावामध्ये बातमी पसरली, कल विदेही विदा होगी, गांव उदास हो गया, बस कल हमारे विदेही श्रुति मांडवी उर्मिला चली जाएंगे, रात को किसी ने खाना नहीं खाया. रात्रभर कुणी जेवलं नाही मिथिलामध्ये. लेक चालली ना की अवस्था होते अशी. तामस गुणाचा प्रमाद आहे, आळस आणि निद्रा. मी मोठ्यांच्या घरी राहिला होतो. रात्री कीर्तन झाले होते, गप्पा मारत बसले, मला झोप लागली. इतका प्रवास झाला होता, 400-500 किलोमीटर. सकाळी उठल्यावर ते माझ्याकडे आले. मला गिल्टी फील झालं, इतका मोठा माणूस आपल्याशी बोलत असताना झोप लागली. मी म्हटलं माफ करा बरं शेठजी, तुम्ही बोलत असताना झोप लागली. मला म्हणले महाराज चालायचं थकले होते तुम्ही, पण तुम्ही भाग्यवान आहे. म्हणलं का बरं? म्हणले तुम्हाला पडल्या पडल्या झोप लागते. म्हणलं त्याला कशाला भाग्यवान लागते? माझ्याबरोबर चला, इथं कैक भाग्यवान दाखवतो आता सुद्धा.
माझे डोळे आहेत भगवंतानं घुबडासारखे दिले, मला शेवटचं सुद्धा दिसतं कोण काय करतं. काही भाग्यवानी तिथं सुद्धा तामस गुणाचा प्रमाद आहे. आळस तामस गुणाचा प्रमाद आहे. असते निद्रा काही ना, काय करायचं, किती झोपतात. एक जण तर मी कथेलाच होतो, ती बाई म्हणली महाराज उद्या आमच्याकडे पंक्तीला आहे बरं का, दुपारी आमचे जावई येणार आहे. मी म्हटलं येतो भाऊ. तिनं पोळ्या जेवायला केल्या होत्या, जावई आला, त्यानं काही टोपी काढली नाही डोक्यातली, पाणी फिरवलं नाही, काही नाही, खायला सुरुवात केली. पहिले दोन घास खाले. तामस गुणाचा प्रमाद होता आणि त्याला झोप लागली हो. त्यानं डुलकी मारल्याबरोबर ती टोपी गुळवण्यात पडली आणि ती टोपी खायला म्हणला मग आम्ही काय पोळ्या वातट केल्या. तर पोळ्या वातट केल्या होत्या का हा टोपी खात होता. हा तामस गुणाचा प्रमाद आहे. 5 रंग, स्पर्श, रूप, रंग, शब्द, रस, अजून किती रंग असतील आतमध्ये काय माहिती. हे सगळे रंग ज्यावेळी भगवंताशी लग्न होतात ना, त्यावेळी सगळे एका रंगात परावर्तित करायचा असता. तो रंग म्हणजे परमात्मा, राघव, श्रीराम, बस बाकी काही नाही. आणि म्हणून जान तुमई हो जाई, बस एकच रंग झाला पाहिजे, आळस आणि निद्रा. ऐका, राजस गुणाचा प्रमाद आहे. इंद्रियांना पाहिजे ते भोग दिले जातात. त्यांना कीर्तन आवडत नाही. कीर्तनाच्या विरुद्ध जे आहे ना, कीर्तन त्याच्या विरुद्ध जे आहे ते नर्तन, ते आवडतं त्यांना. त्यांना इकडं आवडत नाही. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, करने ऐसे कर चलो हम हंसे जग रोए, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस पीनी, चदरिया झीनी रे झीनी. मुली परक्याचं धन असतात. किती दिवस ठेवणार तुम्ही, आम्ही किती दिवस राहणार. निघावं लगन. बेटी तो विदा देनी चाहिए. समजाइए महाराज को. विश्वामित्र जी ने जनक जी को समझाया. जनकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आप जाने की बात कर रहे हो बाबा, अच्छा नहीं लगता, अच्छा नहीं लगता. जिस विदेही को प्राण से भी ज्यादा प्रेम किया हमने, उसको विदाई करना वियोग दुखद रहेगा. आप कहते हो कल विदा देंगे. बापाचं प्रेम अख्ख्या कुटुंबावर असतंय, पण लेकीचं प्रेम फक्त बापावर असतं. वाक्य ध्यानात ठेव, फक्त बापावर असतं. तिला नवरा जरी करायचा असेल ना, पती जरी करायचा असेल, तर बापाचे गुण त्याच्यात पाहिजे ही पाहती. माझ्या बापासारखा पाहिजे. कसा पाहिजे, किती प्रेम असते बापावर मला सांगा तुम्ही. आणि बाप गेला ना, सगळं संपलो. मला सांगा, एखाद्या माणसाची बायको मरू द्या आणि फक्त तो राहू द्या आणि त्याला एकुलती एक पोर असू द्या. तुम्हाला सांगू, आई सारखी जीव लावते रे करायला लागल्यावर. तिला कळतं की माझ्या बापाला आता पत्नी सुख राहिलेली नाही, आई नाही. मग आई होते बापाची. ती लग्न करून जाताना तिला एकच चिंता असते की माझ्या बापाचं कसं होईल. आता एवढीच चिंता असते, माझ्या बापाचं कसं होईल. माझ्या बापाचं अख्खं आयुष्य गेलं. ताट आहे तर वाटी नाही, वाटी आहे तर चमचा नाही, चमचा आहे तर पेला नाही. पण मला सगळं दिलंय, सगळं. चपात्यांच्या डब्यापासून मिक्सर पर्यंत दिलं. आणि त्यावेळी त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी लग्न लागायच्या वेळेस नवरदेव पुढे राहिला आणि त्या नवरदेवाकडे पाहिलं आला. त्यावेळी 100 रुपयाची चप्पल होती, आज 1000 रुपयाचा शूज आहे. बघायला आला, त्यावेळी बेंटेकची चैन होती, आज 3 तोळ्याची चैन माझ्या बापानं घातली.
बघायला आला. त्यावेळेस 500 रुपयाचा शर्ट होता, आज ब्लेझर आहे. आणि त्यावेळी त्या लेकराला बाप कळाला. हो, लग्न लागलं आता. सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून. लग्न लागलं, पण बाप मात्र याच्या त्याच्या पाया पडत इकडं तिकडं पाहत होता. एका कोपऱ्यात जाऊन डोळे पुशीत होता. माझा सोन्याचा तुकडा चालला, चालला सोन्याचा तुकडा. लेक रडायला लागली आईच्या खांद्यावर डोकं ठेवून. पण ते लेकरू शोधतय, माझा बाबा दिसला नाही सकाळपासून, जेवला असेल का.